अरे कांतू काय करतायस? आज होळी आहे आणि तू पुरणपोळी नाही करत? पुरणपोळी आई करताय आणि हॉलला इथं ओको बोको वाटलं असतं ना, म्हणून मी हॉलमध्येच थांबले. आहा, हा हॉल ओका बोका आणि हा तुझा बोका. या बोक्याला मांजरीची एक मिळेल का? पटकन घे. तुमचं बाई काहीतरी. अगं बाबा बाहेर, आई आत, लवकर बारीक बारीक एक एक एक. मला लाज वाटते. होली है, होली है. बाबा. पने पने. हो आले 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 आले. अहो मी पुरणपोळ्या करत होती. छान तूप लावून पुरणपोळ्या. अरे खेलेंगे हम होली, आज है होली. बाबा 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 तुम्ही यमक जुळवायचं राहू द्या. आपली तशीच होळी छान होईल. गप्पा जाऊ. किती छान उत्साहात आहेत ते गाऊ दे त्यांना. दादा वैदी हॅपी होली. पाया पडतो दादा पहिले. काय दादा वैदी? काय वैदी? सॉरी हो. काका काका आज होळी आहे. तू सरळ चालत आला. भांग वगैरे नाही प्यायला? काय बोलतो? भांगवरनं एक जोक आठवला. काल आईने काय छान जोक मारला. सांग. आई म्हणाल्या त्याला भांग पडता येत नाही, तो भांग पिऊन काय पडेल. अरे हा काय जोक आहे का? अरे जवळ काढल्यापासून माझ्या डोक्यावर एक केस नाही आला. यात माझा का दोष आहे रे? नाही हो भाऊजी, मला असं म्हणायचं नव्हतं. आणि हा शांत का, मला तसं सांगायचं पण नव्हतं. हा तू सांगूच नको. मनात आला की दाबून टाक. बोलू नको. होली होली, होली. हॅपी होली, हॅपी होली मामी, हॅपी होली. काय शामराव उठ. हॅपी होली हॅपी होली. अरे काही मेनकापड वगैरे घाल ना, डाग लागेल ना. अरे दादा काही सांगणार रे सगळ्याला. मामी गोमू नाही काय हो आली? कोण ग गोमू? ती तुमच्या इशाऱ्यावर नाचते ती. आणि बाबा मला सांगत होते तिने छान केस पण रंगवलेत म्हणून. मला भेटायचंय गोमूला. कुठे आहे गोमू? मी केस रंगवले. दाजी मला गोमू म्हणता? बाय का मी काय बायकोच्या इशाऱ्यावर नाचतो का? काय भाऊ, तुम्ही यांना गोमू म्हणता नाही, तसं आणि मी नाही. यांना माझ्या इशाऱ्यावर नाचवते का? तसं नाही ते. एवढा अपमान? मला नाही राहायचं इथं. मी चालली, मला नाही राहायचं. अरे जाऊ 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 जाऊ. थांब ग, मी छान पुरणपोळ्या केल्या. तूप लावून. अरे वा. मी आणते का? मी पण चालते. दादा हे गोमूच आहे. बायको बोलते ना नाचते. शाम्या गप. चड्डीत उंदीर सोडेल. पुरणपोळी 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 गरम पुरणपोळी गरम 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 पुरणपोळी. मामा ही गरम गरम तुम्हाला. हे रे श्याम्या. मामी अरे मी काय भिकारी आहे का रे? असं पोळी द्यायला या घरा जाऊ. अरे तर कशाला बसला? माणसात बस ना मग इथे. हो दादा आलो. वर वर वर. काका मामी यावर्षी पण नाही केल्यात काय हो पुरणपोळ्या? यावर्षी पण म्हणजे मला वेळच नाही मिळाला ग. काय पण मामाने मला त्या दिवशी बाजारात भेटले तेव्हा सांगितलं मामीला पुरणपोळ्या येतच नाही. शेताच्या गोऱ्या थांबते ना त्याही तुटतात. ते पुरणपोळ्या काय बनवेल? मला पुरणपोळ्या बनवता येत नाही. आणि मी शेणाच्या गौऱ्या थांबल्या तेही सुटतात. आणि ते तुमची बहीण मला कशाला मदत आणते? हो हो, तिच्या पुरणपोळ्या बघा, अर्धी डाळ कच्ची कच्चीच आहे मधात. आणि ती पुरणपोळ्या करायला पुरण वाटायला घेते तर पुरण कमी आणि फरशीच वाटते जास्त. माझ्या पुरणपोळ्या कशाला काढतील का? काढणार. हा, आणि तुझी ते खिचडी का? काय झालं माझ्या खिचडीला? त्या कुकर मध्ये एके बाजूला डाळ एके बाजूला तांदूळ चिपकलेले असतात आणि त्या शिट्टीमधून दोन लसणाच्या कड्या मला बाहेर काढ म्हणत असतात. माझ्या खिचडीला काही म्हणत नाही. माझ्या पुरणपोळ्या नाही म्हणत. मामी थांब थांब. पुराण मानो होली आहे. होली होली. खिचडी करते का हो? होते थोडं इकडे तिकडे तांदूळ. म्हणजे मी अशी खिचडी करते. गोमू आणायचे. गोमू नाही म्हणायचा. मी मानणार. मग तू चपटा तोंडाची. सुचत नाही म्हणून काही बोलता का? मला राहायचंच नाही. मी चालली. मी खरंच जाईल. थांब थांब थांब. मामी पुराण मानो होली है, मेरी बीबी भोली है. मामी भोळी नाही मामा, तुम्ही भोळे आहात. शांताकडने मला सांगितलंय मामी जेवल्याशिवाय जायची नाही. भाऊ हे असे बोलतात माझ्याबद्दल? म्हणजे मी जेवल्याशिवाय जाणार नाही?
अहो देवानं खारा त्या डोक्यावर काढला तरी अक्कल नाही आली का? असा तळतळाट लागेल माझा एक केस उगवला नाही त्या टकल्यावर. हुदू हुदू बोकडे कुदू हे बायका साधी आहे का दादा? अरे माझं लग्न करून नाही झालं, यांनी बाहेर जाऊन सांगितलं बडा घर पोकळ वासा, वारा घुसते भसा भसा. अरे बुमू, आमचं घर म्हणजे बडा घर पोकळ वासा वारा जातो भसा भसा असं म्हणता रे तुम्ही? नाही ना दादी, पुराण मानो होली है. पुरणपोळ्या खाऊ देत नाही रे, पहिले जाऊ दे, बसा. पुराण मानो होली है. जा, जा, मामा. हा, तू. बाबा या वर्षी की नाही आपण आपल्या छान साडीतच होळी पेटू आणि तिथे छान रंग खेळू. हे पण मला भिजवायचं नाही. मला बाबा सर्दी होते. बाबा आपण तुमच्याकडे कोणी पिचकारी घेऊन आला ना तर तुम्ही त्या डोंगरा मागे लपा. कोण का डोंगर? तो बाबांनी 30 वर्षापूर्वी लग्नापासून आणलेला गपना ते नाही ना. तो डोंगर हा 30 वर्षापूर्वी असा 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 आला. छाताडावर बसला. छाताडावर बसला. छाताडावर बसला. चाललंय. मला डोंगर बनलंय. मी चाललंय. माझी आई बरोबर बोलली होती. या घरात माझी मुलगी कशी राहील? मीच भाशी आणि तू. आणि तुम्ही पण बरोबर बोललात. आपलं घर म्हणजे ना शिमग्याच्या बोंबा ठोकणारं गाव आहे. शिमग्याच्या बोंबा ठोकणारं गाव. नाही नाही काका, मी नाही बोललो. मामा नाही नाही बाबा नाही नाही मामा बाबा बाबा होळी पेटवायची गाणी. होळी पेटवायची गाणी. होळी वरून पेटवा, कारण शिमगा खालून बोलला.